जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. आपण आज 8वी आणि 9वी गाथा, दोन गाथा पाहूया मलवक्कातल्या. आणि धम्मपदातली 242वी आणि 243वी गाथा क्रमशः. दोन्ही कनेक्टेड आहेत. आजचा मल हा जो विषय आहे, मल, तो डाग, डाग अशा अर्थाने डाग. मल म्हणजे डाग. मलाचे वेगवेगळे हे आहेत, म्हणजे वेगवेगळे काय म्हणतात, वेगवेगळ्या अँगलनं पाहिलेलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं पाहिलेला आहे. आजचा जो मल हा विषय आहे, हा डाग किंवा ज्याच्यामुळं जी मूळ गोष्ट आहे ती हाईड होते किंवा मलिन होते, त्याच्यावर डाग लागतो. आणि डाग लागल्यामुळं त्याचं स्वरूप मलिन होतं. अशा अर्थाची ही या दोन गाथा आहेत. पाहूया. मलिथिया दुच्चरितं मच्छेरं ददतो मलं मलावे पापका धम्मा अस्मिन् लोके परम्य च ततो मला मलतरं अविद्या परमं मलं एतं मलं पहत्वान निम्मलाहोथ भिक्खू. त्याचा अर्थ दोन्हींचा सरळ वाचतो मी आता एकत्र. दुश्चरित्र असणे स्त्रीचा मल आहे. कृपणता हा दात्याचा म्हणजे दान देणाऱ्याचा, कृपणता म्हणजे कंजूषपणा. कृपणता हा दात्याचा मल आहे आणि पापकर्म हा इहलोकाचा आणि परलोकाचा मळ आहे. परंतु दुसऱ्या गाथेचा अर्थ, परंतु या सर्व मळांपेक्षा मोठा मळ आहे अज्ञान, अविद्या. हा मळ दूर करून निर्मळ बना, असं भिक्षूंना सांगितलंय. आता परत जो मुख्य मुद्दा आहे तो भिक्षूंनाच हा मळ दूर करायला ते का सांगतील बुद्ध, इतरांना का नाही? आणि पहिल्या याच्यात दुष्चरित्र असणं म्हणजे चरित्रहीन असणं हा स्त्रीचा मळ आहे असं म्हटलेलं आहे. बुद्ध पुरुषांना का मोकळं सोडतील? असं नाही होऊ शकत. त्यामुळे गाथा बुद्धांनी जशी म्हटली, ज्या अर्थानं म्हटली असेल तसा अर्थ इथे दिसत नाही. असो, मल म्हणजे डाग आहे असं आपण म्हटलो तर डागामुळं काय होतं की त्याचं जे मूळ स्वरूप आहे ते मलिन होतं. आता स्त्री असो किंवा पुरुष असो, जेव्हा तो चरित्रहीन असतो तेव्हा तो त्याच्यावरचा डाग असतो, त्याच्यामुळं त्याची प्रतिमा मलिन होते, त्याचं सामाजिक अस्तित्व त्याचं मलिन होतं, म्हणजे बदनाम होतो. तर चारित्र्याला म्हणतात ना, डाग लागला की मग स्वतःचं जगणं, व्यक्तिगत जगणं आणि आपलं सामाजिक अस्तित्व दोन्ही पण धोक्यात येतं. म्हणून म्हटलेलं आहे मलिथिया, मल इथिया. तर इथी म्हणजे स्त्री, स्त्री. हिंदी उच्चार जसा हे असतो ना, ते स्त्री नाही म्हणत, स्त्री म्हणतात. स्त्री. आपण स्त्री सरळ मराठीमध्ये स्त्री शब्द म्हणतो, उच्चार करतो. हिंदीमध्ये ते स्त्री नाही म्हणत, स्त्री म्हणतात. तसं पालीमध्ये पण इथीच आहे ते.
तर ते जवळचं असू शकतं ही भाषा. कारण शेवटी नॉर्थ इंडियातलीच भाषा आहे, उत्तर भारतातलीच भाषा आहे मूळची, पाली. तशी हिंदी हिंदी सुद्धा. त्यामुळे तो प्रभाव असू शकतो. मल इथिया, स्त्रीचा मळ, काय दुश्चरित्र, वाईट चरित्र. मच्छेरंग, मच्छरंग म्हणजे कंजूसपणा. मच्छर हा पण एक म्हणजे छोटा प्राणी आहे दिसायला, पण मोठं काम करतो तो. शोषण करतो आणि रोग पसरवतो. किरकोळ आहे पण मोठं काम करतो. तसं कृपणता जी आहे म्हणजे कंजूसपणा, स्वार्थ, धरणं, पकड, तृष्णा, मी माझं, सत्काय दृष्टी, असं जर असेल तर आपल्याला देण्याची इच्छा जरी असली काही स्वतःला, मग काही द्या तुम्ही. अन्नदान द्या, वस्त्रदान द्या, ज्ञानदान द्या, अर्थदान द्या, धम्मदान द्या. देणं म्हणजे सोडणं आणि कंजूशी म्हणजे धरणं. जिथं सोडण्याची तिथं सोडून देण्याचा, कारण सोडणं म्हणजे स्वतःवरचं दडपण कमी करणं पण आहे. कारण जी गोष्ट धरून ठेवलेली असते त्याला तृष्णा पण म्हटलेलं आहे. अतिरिक्त धारणा, पकड. तर ती पकड जी आहे, ती पकड म्हणजे सगळं चित्त, मन, शरीर हे जखडलं जात आहे. आणि सोडण्यामध्ये ते मुक्त होते. असं ते आपल्याला आपल्याला उलट वाटतं. नाही दिलं तर आपल्याला काय राहील, पण प्रत्यक्षात असं आहे, दिलं तर आपलं काही खूप काही जात नाही, पण आपली मनाची पकड कमी होते तेवढी. म्हणजे मुक्त असणं हा त्याचा अर्थ आहे. परंतु मच्छेरंग म्हणजे कृपणता, कंजूसपणा. हा मनाचा दुर्गुण आहे. तर तो आतल्या आत सगळं असं म्हणजे असुरक्षितता त्याला वाटते सोडण्यामध्ये. बापरे, आता हे गेलं तर मग मी जगेल कसा, माझं काय होईल. कधी कधी निष्कारण चिंता धनवान माणसाला पण असते आणि गरिबाला पण असते. कंजूशी हा असं काय नाही, पूर्व म्हणजे गरीबच कंजूस असू शकतं असं काय नाही. श्रीमंत पण जास्त कंजूस असू शकतात. आणि कंजूशी म्हणजे धरून ठेवणं. माझं म्हणजे प्रॉपर्टी, मालकी. हा मालकीचा गुणधर्म म्हणजे धरून ठेवणं. आणि धरणं हे मानसिक जखड नाही ती. जेवढं जास्त आपण धरून ठेवतो तेवढं आपल्या हार्टवर प्रेशर आहे, आपल्या मनावर प्रेशर आहे, शरीरावर प्रेशर आहे. म्हणजे मोकाट होणं असा त्याचा अर्थ नाही. मानसिकता बदलण्याचा मुद्दा आहे फक्त. बाकी सगळं तिथल्या तिथं आहे. म्हणजे उधळणं असा त्याचा अर्थ नाही. आणि मनानं पकडून ठेवणं. कारण ताण जो येतो तो मनावर आणि मनाच्या कृपणतेचा. म्हणजे कंजूसी हा मनाचा दुर्गुण आहे. देणं न देणं ही कृती आहे. परंतु दान भावना किंवा कृपणता, कंजूसी हा मनाचा गुण किंवा अवगुण आहे. मच्छरंग म्हणजे
कृपणता हा अवगुण आहे. दान भावना ही मनाची अवस्था आहे, इच्छा आहे. आणि प्रत्यक्षात देणं ही कृती आहे. म्हणजे जे आत असतं तेच बाहेर असतं. तर जेव्हा ते सोडता येतं तेव्हा मनावरची पकड जी आहे, जखडण, ती कमी होते. ठीक आहे, निसर्ग नियम आहे तो. पण हे त्यालाच लक्षात येतं ज्याला जगण्याचं अस्तित्वाचं भान आहे, सती आहे. आणि सती म्हणजे काय, हा आपला रोजचाच विषय आहे. जागृती, आत्मभान, आपलं आपलं वर्तन जाणणं म्हणजे काया जाणणं, आपलं जाणीवा, आपलं चित्त. आणि चित्तामध्येही कृपणता आणि दान भावना. चित्त चित्त कृपणतेतून मुक्त झालं की मग दान भावना आपोआपच निर्माण होते. सोडणं, जिथं धरणं नाही तिथं सोडणं आहे, आणि जिथं सोडत नाही तिथं धरणं आहे. सोडणं आणि धरणं हे चित्ताचे. आणि जे चित्त सगळ्या हाडामासात दडलेलं आहे, ते सगळ्या सगळ्या हाडामासात तो ताण असतो. कारण चित्तावरचा ताण आहे. आणि तो का असतो? चित्तानुसती नाही, चित्ताचं भान नाही. आणि त्याच्यामुळे त्याच्यातून निर्माण होणार दुःख, यातना, टेन्शन, प्रेशर, जखडण, पकड ही लक्षात येत नाही. जेव्हा आपण उतरतो तेव्हा आतल्या आतच सुटका होते. आतल्या आतच मोकळी येते. आणि मग सगळं दुःखमुक्ती. दुःखमुक्ती काय? शेवटी दुःखमुक्ती म्हणजे जे काय आतमध्ये जाणवते आपल्या सतीला, जागृतीला, त्याचाच बोध आहे. त्याचा बोध आहे. ज्याला धम्म आपण म्हणतो, पुढचा पुढचा संदर्भ आहे पुढच्याचा. ज्याला आपण धम्म म्हणतो तो जागृतीशी संबंधितच मुद्दा आहे. कारण जसं म्हणतात ना, बुद्धाला धम्म दिसतो म्हणजे जागृतीला धम्म दिसतो. आणि जागृतीला धम्म दिसतो म्हणजे वास्तव दिसतं, सत्य दिसतं, अस्तित्व दिसतं, जीवन दिसतं. मग त्याचे चांगले वाईट कर्म आणि परिणाम दिसतात सतीला, जागृतीला. वाईट कर्म असेल तर मग धम्म दिसत नाहीत. कारण तो जागृतीवरचा अंमल आहे, चित्तमल आहे. म्हणजे चित्ताचं भान जाते. आणि त्याच्यामुळे त्याच्याकडून आपापच पाप कर्म घडतं. आणि पाप, म्हणून ते पाप हा धम्माचा अंमल आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे वाईट कर्म, दुष्चरित्र, दुष्चरित्र, वाईट चरित्र, चारित्र्य. आणि वाईट चारित्र्य म्हणजे जिथं पानाची पात आहे, अदिन्न दान आहे, कामे सुमिच्छाचार आहे, मुसावाद आहे, आणि कठोर बोलणं आहे, फरस वाचा आहे, निंदाजन पिसून वाचा आहे, निंदा करणं आहे, वायफळ बडबड आहे, संप फलाप वाचा, मद्यपान आहे, लोभ आहे, द्वेष आहे. हे सगळे चित्त मला सारखे आहेत. आणि याच्यामुळे याच्यामध्ये आपलं
अस्तित्व म्हणजे जीवन, आपलं आपलं मन, आपलं चित्त, विचार, चित्त, जाणीवा, ह्या सगळ्या मलामुळे झाकाळल्या जातात, झाकाळल्या जातात. स्पष्टता नष्ट होते, जीवन नीट कळत नाही. म्हणून आधी भानावर आल्यानंतर आपोआपच शिलाचरणाला सुरुवात होते आणि झाकाळ पण कमी कमी होतात आणि मग जीवन अस्तित्व स्पष्ट दिसतं. तर वाईट कर्म हा धम्माचा मल आहे असं म्हटलेलं आहे आणि तो जिथं जाल तिथं तो मळ, तो डाग आपल्या बरोबर मग राहतो, जर तसं असेल तर. अस्मिन लोके परमित, म्हणून इथं किंवा तिथं, ह्या लोकात परलोकात, जिथं असाल तिथं. कारण शेवटी जिथं आपण असतो तिथं आपली काया असते, तिथं आपलं चित्त असतं, तिथं आपलं मन असतं. आणि त्याच्यामुळे अस्मिन परमित असं म्हटलेलं आहे. हा लोक आणि परलोक जिथं असतो तिथं, असं एक सर्वसाधारण याचा अर्थ निघतो. सगळ्यात मोठा मल, सगळ्यात मोठा डाग, सगळ्यात मोठा, काय हिंदी मध्ये धब्बा, सगळ्यात सगळ्यात मोठा जो डाग असतो तो अज्ञानात असतो असं म्हटलेलं आहे, अविद्या. कारण अविद्येमध्ये, अज्ञानामध्ये सगळं झाकाळलं जातं, काहीच दिसत नाही, काहीच कळत नाही. डोळे उघडे असूनही कळत नाही, झाकल्यावर तर प्रश्नच नाही. तर अविद्या, अज्ञान ही अजागृत अवस्था आहे, सती नसलेली अवस्था आहे. अविद्या म्हणजे अबोध अवस्था आहे. आणि बोध केव्हा होत नाही? जेव्हा भान नसतं तेव्हा, जेव्हा सती नसते तेव्हा, जागृती नसते तेव्हा. आणि याला अविद्या परमंग मलंग म्हटलेलं आहे. ह्याच्यासारखी मोठी दुसरी मलिन अवस्था नाही, कारण ती झाकाळलेली अवस्था आहे. ती एक प्रकारची बधीर अवस्था आहे आणि तिथं काही समजत नाही. आणि ते समजत नाही म्हणजे अविद्या आहे. आणि ही अविद्या जी आहे ही जन्माबरोबरच येते खरं म्हणजे. कारण त्या अविद्येमुळेच जन्म आहे, अस्तित्व. आपलं जीवन जे आपल्याला दिसतं, जाणवतं, हे त्या अविद्येचाच परिणाम आहे. जसं आपण पुन्हा पुन्हा पाहतो, अविद्या, अविद्या पच्चया संखारा, संखार पच्चया विज्ञान, विज्ञान म्हणजे आपलं चित्त. आणि त्याच्यातूनच ते अस्तित्व निर्माण होतं, नामरूप, बॉडी माइंड. आणि त्याच्यातूनच मग पुढं जे येतं ते अस्तित्वात येणं, जन्म, प्रत्यक्ष जन्म. तर अविद्येतूनच हे सगळं येते, अज्ञानाच्या अंधकारातूनच हे अस्तित्व येतं. आणि म्हणून आपल्याला जीवनातल्या बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत नाही. बरेच आपले अनुभव, आपले सुखदुःख, आपलं वर्तन, आपलं चित्त, आपले विचार आपल्याला स्पष्ट असे काहीच जाणवत नाही. सगळा गोंधळ असतो, कारण त्याच्यावर अविद्येचा हे असतो. जसं हा कॅमेरात हे बंद झालं, त्याचा लेन्स ढाकाळला गेला की त्याला समोरचं कॅच करता येत नाही, मग ते सगळं ह्याच्यात जातंय, दिसत नाही. तसं अज्ञानानं चित्त, मन जर झाकलं गेलं अस्तित्व, तर ते अस्तित्व दिसत नाही. आणि म्हणून ते दिसण्यासाठी उतरा म्हणतात स्वतःमध्ये.
कायानुसतीमध्ये या. आणि काया काया आधी जाणवली पाहिजे. म्हणजे आपण काय करतो हे आपल्याला जाणवलं पाहिजे. म्हणजे वर्तन. कारण कायिक वर्तन आणि वाचिक वर्तन त्याच्यात सती नसेल तर मग काय बोलतो ते कळत नाही, कसं वागतो ते कळत नाही. म्हणून आधी कायेचं भान आलं पाहिजे. आणि कायेचं भान येण्यासाठी कायेत उतरावं लागतं. ते भान बाहेरून येत नाही. कारण प्रेरणा ज्या आहेत त्या आतल्या आहेत, आतून आहेत. काय म्हणायचंय का सुनंदा? नाही, ऑन झाले काय? ऑन झालं. मला वाटलं काय बोलायचंय. नाही नाही नाही. तर अविद्या, अज्ञान, अबोध अवस्था हे आपलं अस्तित्व झाकाळून टाकते, आपलं जीवन झाकाळून टाकते. आणि म्हणून आपल्याला जीवन कळत नाही, लक्षात येत नाही. म्हणजे चांगलं वाईट दोन्हींचाही बोध होत नाही, सुखदुःखाचा बोध होत नाही, विचलनाचा बोध होत नाही. आपण का डिस्टर्ब आहोत, फक्त डिस्टर्ब आहोत आणि त्याच्या यातनाच फक्त आपण भोगतो. पण का डिस्टर्ब आहोत, का विचलित आहोत? कारण त्या विचलित चित्ताचा, कंपित होणाऱ्या चित्ताचा, मनाचा बोध होत नाही काय चाललंय आतमध्ये. म्हणून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आधी कायेत उतरावं लागतं. काया वेदना चित्त मनोधम्म. तर जसजसं आपण आत उतरतो तस तसं अविद्या कमी होते. म्हणजे विद्या वाढते. विद्या वाढते म्हणजे बोध वाढतो. म्हणजे कायेचा बोध होतो, जाणीवांचा बोध होतो, जिवंतपणा, चित्ताचा बोध होतो, तृष्णा, पाहिजे नकोची पळापळ, लोभ द्वेष, आणि विचारांची जाणीव होते, विचारांचा बोध होतो, विचार कळतात. तो कळतात म्हणजे धम्म कळतात, मनोधम्म. ते कळण्याचं काम जागृतीमुळे आहे. हे सगळं ओळखून, हे जाणून मला रहित झालं पाहिजे, अशी शिकवण ही गाथा देते. आता हे कसं करायचं हाच प्रॅक्टिकल प्रश्न आहे. तत्व ठीक आहे, शिकवण ठीक आहे, किंवा ज्या शब्दात ज्यांनी कोणी गाथांची रचना नंतर केली असेल किंवा बुद्धांनी जे काही सांगितलं असेल ते आपल्यापर्यंत आलं. पण आता हे प्रॅक्टिकली करायचं कसं, हा मोठा प्रश्न असतो. आपल्याला सुख पाहिजे, सुख पाहिजे आपण म्हणतो, पण सुख कसं मिळेल? सुख हे दुःखमुक्तीशिवाय मिळू शकत नाही. परमनंट सुख, परम सुख, परम सुख, निब्बाणं परमं सुखं. निब्बाण म्हणजे दुःखमुक्ती. तर दुःखमुक्तीशिवाय परम सुख नाही मिळत. आणि ज्याला आपण सुख म्हणतो तो बहुधा इंद्रिय तृष्णेतला, इंद्रिय सुखांचा तो तात्कालिक आनंद असतो. तर ज्याला परम सुख म्हटलेलं आहे ते परम सुख हे बोधीमध्ये मिळतं. कारण तिथे निर्मल अवस्था होते, मलरहित अवस्था होते, येते. कारण मल हे दुःख देतात. मल हे डाग, ही मलिनता, ही प्रदूषित अवस्था, म्हणजे चित्त प्रदूषित अवस्था, चित्ताची प्रदूषित अवस्था, विचार प्रक्रियेमधली मधला धुसरपणा,
संदिग्धता, गोंधळ, डाऊट, विचिकिच्छा हे सगळं त्याचं भान नसल्यामुळेच आहे. ते भान आलं का ते चित्तमल आणि मनोमल हे दूर होतात हळूहळू. आणि मग परमसुख मिळू शकतं. नाही तर मग तात्कालिक सुख जे आहे, तात्कालिक सुख हे तात्कालिकच असतं, तेवढ्यापुरतं असतं. ती वेळ संपली, सुख देणारा विषय बाजूला झाला, आनंद देणारा विषय बाजूला झाला, किंवा विषय आहे पण आपल्याला तो उपभोगता येत नाही काही अडचणींमुळे, तर त्या सुखातच दुःख आहे, त्या आनंदातच दुःख आहे. परंतु जिथं जिथं इच्छा, आकांक्षा, तृष्णा यांचं भान आहे, तिथं ते चित्त अडकून पडत नाही, ते मुक्त होतं, ते सोडून देतं. हा कृत्रिम आनंद ते त्याच्यावर अवलंबून राहत. म्हणून ते दानाची जी इच्छा निर्माण होते ना, ती त्याच्यामुळे होते का ते लक्षात येतं. परमसुख पाहिजे असेल तर तृष्णामुक्तीच पाहिजे. आणि ऍक्च्युली तिथं करायचं काहीच नाही, सायकोलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन आहे, ते मानसिक रूपांतर आहे. आणि ते जाग्यावरच आहे, काही असं खूप काही असं दाखवायचं आणि करायचा मुद्दाच नाही, तो आतल्या आतच आहे. ते सगळं कायेतल्या कायेत आहे. आपलं विश्व जे आहे, व्यक्तिगत विश्व, ह्या कायेच्या आतच आहे. त्याचा संबंध बाहेर आहे, कारण ते बाहेरूनच परत त्याचा उगम जो आहे तो बाहेरूनच आत आहे आणि आतून परत बाहेर आहे. आतलं हे बाहेरच्यामुळेच निर्माण झालं आणि त्याच्यामुळं आतला संपर्क बाहेर आहे. परंतु प्रत्यक्षात जे जन्मानंतर घडतं ते उंबऱ्याच्या आतलं आणि बाहेरचं जीवन असतं, ते एकच असतं ते. परंतु एकमेकांशी कनेक्टेड असतं, बांधलेलं असतं. आणि अविद्येमध्ये, अज्ञानी अवस्थेमध्ये ते बांधलेलं आतलंही दिसत नाही आणि बाहेरचंही दिसत नाही. तर ते आधी दिसलं पाहिजे. म्हणजे अडकणं म्हणजे चित्तमलच आहे, चित्तमलच आहे, बंधन आहे ते. असं वेगळ्या पद्धतीनं त्या मल या विषयाकडे पाहता येतं. असो, म्हणजे खूप लांबलचक आता टाळण्याची काही गरज नाही त्याला. काही गोष्टी तुम्ही पण बोलू शकता, मी या ठिकाणी थांबतो. आपण याच्यावर चर्चा करू शकतो. आज सकाळी पहाटे पहाटे असं मला जाणवलं, म्हणजे आता ते स्वप्नासारखं जाणवलं म्हणा, किंवा डायरेक्ट तो अनुभव असेल, आहेच, होताच असेल वगैरे, असं कन्फ्युजनची भाषा नाही ती. तो डायरेक्ट अनुभव असाच होता की आपण जे काही सती जागृतीचं काम करतो, प्रॅक्टिस करतो, तर थेट आपलं जिवंत अस्तित्व, आपलं जगणं फील करतो. आपण आपलं जगणं फील करतो, जगणं जे आहे ते आपल्याला जाणवतं. जिवंतपणा, श्वासातला जिवंतपणा, कायेतला जिवंतपणा, जाणीवा यात जिवंतपणाच आहेत. चित्तातला जिवंतपणा, कारण चित्तातल्या तृष्णा, पळापळ, इच्छा, आकांक्षा ह्या लाईव्ह गोष्टी आहेत. विचार प्रक्रिया ही
लाईव्ह गोष्ट आहे, जिवंतपणा आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं असं असं पहाटे पहाटे असं वाटलं की आपण जिवंतपणाच्या संपर्कात जातो. सती म्हणजे लाईव्ह जीवन पाहतो. नाहीतर मग ते मृतवत वाटतं. जशी ती गाथा सांगते ना आपल्याला, अप्पमादो अमतपदं पमादो मच्छुनो पदं अप्पमत्ता न मियंती ये पमत्ता यथामता. जागृती हा जिवंतपणा आहे. अप्पमादो अमतपदं, अमृत अवस्था म्हटलं त्याला. अमृत म्हणजे मृत नसलेली, म्हणजे जिवंतपणा. म्हणजे जागृती हाच जिवंतपणा आहे. म्हणजे भान, सती, हेच जिवंत अस्तित्व वाटतं. आणि जिथं भान जातं, जिथं सती जाते, जागृती जाते, जिथं गाफीलपणा येतो, ती मेल्यासारखीच अवस्था आहे. त्यालाच सायकोलॉजी अनकॉन्शियस माइंड म्हणते. तर ते जाणवतच नाही. अप्पमत्ता न मियंती ये पमत्ता यथामता. जागृत माणसं हीच खरी जिवंत असतात. अजागृत ही माणसंही किंवा अजागृत चित्त हे मृतवत असतं. तर सतीचा अभ्यास म्हणजे जिवंतपणाचा अनुभव आहे. म्हणून आनापान सतीला आपण लाईटली घेता कामा नये. काहीतरी श्वास पाहतो आणि आपण जिवंतपणा अनुभवतो. आणि तसाही श्वास म्हणजे जिवंतपणाशी संबंधित आहे. काही क्षण जरी श्वास बंद पडला तर बंदच पडतंय सगळं. म्हणजे तो जिवंतपणा आणि आतमध्ये सगळं जिवंतच अस्तित्व आहे आपलं. तर सती हा जिवंतपणाशी कनेक्टेड असलेला मुद्दा आहे किंवा प्रॅक्टिस आहे. हे आज सकाळी जाणवलं. म्हणजे नेहमीच जाणवतं, पण आज प्रकर्षानं. काही गोष्टी अशा असतात की अनुभवांचे पण स्तर असतात ना. अनुभवांची खोली किंवा उंची जी असते, ही क्रमाक्रमाने वाढत जाते. म्हणून त्याला ते चंद्राची उपमा दिलेली आहे. चंद्र जसा थोडा 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 वाढत जातो, मग तो पौर्णिमेचा चंद्र बनतो. तसे आपली जागृतीची पण प्रक्रिया ही थोडी थोडी विकसित होत जाते. आणि मग पुढे जेव्हा कधी काय होईल ते पुढे आहे. बोलू का थोडस? बोला. मला वाटतं हे जे तुम्ही सकाळचं हे सांगितलं, अशी अवस्था म्हणजे आता तुम्ही वर्षानुवर्षापासून प्रॅक्टिस करता आणि काही का असताना त्याच्या कंटिन्यूस तुम्ही सानिध्यात असता. त्यामुळं तुम्हाला त्या बाबतीविषयी किंवा त्या गोष्टीविषयी अशी भीती नाही वाटली. म्हणजे पण अच्छा. जनरली हा हा. म्हणजे जनरली तुम्हाला कमी असं प्रॅक्टिस म्हणायचंय की जिवंतपणाच्या संपर्कात येणं भीतीदायक असतं. बरोबर आहे. खूप भीतीदायक आहे. कधी कधी भीतीदायक असतं. बरोबर. कारण म्हणजे जिवंतपणा आला म्हणजे तिथं मृत्यू दिसलाच पाहिजे असं आणि मला दुःख वाटतं. दुःख दुःख दिसतं जास्त. दुःख, हा. आणि मग तिथं माणूस आहे ना घाबरतो. भीतो. हा. बऱ्याच वेळेस आपलं एखादं म्हणजे प्रिडिक्शन म्हणा, म्हणजे एखादी गोष्ट आपण विचार करून जातो खूप डीपली, आणि 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिन्यांनी ती घटना घडती. मग माणूस परत तिथं ते अडकून बसतो की अरे हे मला 15-20 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी ही गोष्ट मला जाणवली होती, ती घडली. तो माणूस या गोष्टींना घाबरतो, ज्याची म्हणजे जनरली आणि आमच्यासारख्या जिथं जिथं लोकांचे. घाबरतो ना, तिथंच खरी संधी हा. असते. हा. पण त्याला ती संधी नको असते ना. त्याची आवश्यकता असते, पण त्याला ती कळत नाही.
हाच हा. हाच हाच मुद्दा आहे खरं म्हणजे. दुःखमुक्तीचा मुद्दा आहे ना, हा इथंच आहे, याच पॉइंटला आहे. की जिथं आपल्याला दुःख जाणवतं आणि जिथं आपल्याला भीती वाटते, तिथं ते आपण नको का म्हणतो, कारण ते सहन होत नाही. सहन होत नाही. आणि दुसरी म्हणजे गोष्ट अशी आहे का ते ते भीतीदायक तो भीतीदायक अनुभव हा आपल्या पूर्वकर्माचा परिणाम असतो. बरोबर, बरोबर. काहीतरी मल आहे, काहीतरी कलंक, काहीतरी वर्तन आपलं चुकलं, मुद्दाम नाही चुकलं, ते चुकलं. हम्म. वर्तन हे मुद्दाम बरोबर, कोणी गैरवर्तन हे मुद्दाम कोणी करत नाही. बरोबर. ही गोष्ट आपल्याला पक्की बुद्धांच्या शिकवणीतूनच लक्षात घेतली पाहिजे. सभ्य धम्मा हम्म. अनत्ता, सभ्य धम्मा अनत्ता. हा, तसंच आहे ते. जीवन म्हणजे धम्म आहे. जे जागृतीला बरोबर. दिसतं ते जीवन म्हणजे धम्म आहे. आणि धम्मामध्ये हम्म. अधम्म आहे, सद्धम्म आहे. जे बाबासाहेबांनी सांगितलं ना, तर हम्म. अधम्म हे दुःख आहे. तो अधम्म बरोबर, आपण क्रिएट करत नाही. आणि सद्धम्म सुद्धा आपण क्रिएट करत नाही. तो जागृतीचा परिणाम आहे. आणि बरोबर, अधम्म पण आपण क्रिएट करत नाही. तो अविद्येचा परिणाम आहे. आणि अविद्या आपण क्रिएट करत नाही. आपण बरोबर, ठरवून, बरोबर, अविद्या घेऊन आपण ठरवून नाही जन्माला आलो. बरोबर, बरोबर. जन्माबरोबरच आलेली आहे ते. तृष्णा हम्म. सुद्धा तृष्णा सुद्धा जे अविद्येचा परिणाम. ती हा, तृष्णा हा. म्हणजे आपण हा मला आता वाईट वागायचंय, आणि ती तृष्णा मुद्दाम हम्म. मी आणलेली आहे, आणि मला मुद्दाम तिला हे करायचंय, त्यातून बाहेर पडायचं, असा तो मुद्दा नाही हम्म. आहे. तर नाही. ह्याला म्हणजे सत्य दृष्टीचं जे बंधन म्हटलंय ना, का मी आहे, हे सगळं म्हणजे मी आहे. बरोबर. मी वगैरे काय नाही. हा, हा. हा प्रतीच्या समुत्पाद आहे, कार्यकारण भाव आहे. कार्यकारण. आणि बरोबर, जिथं बरोबर. जिथं आपण मी म्हणतो, हा, तिथं हा, हा. प्रत्येक अनुभव, चांगला वाईट, बरोबर, सद्वर्तन गैरवर्तन, हे अनुभव आपण पर्सनलाइज करतो. का मी वाईट वागतो आणि मी चांगला वागतो. बरोबर. मग वाईट वागण्याचा न्यूनगंड, कमीपणाची भावना, म्हणून भीती, आणि म्हणून ती हा, नकोशी वाटते. आणि हा. सद्वर्तन जर हातून हातून घडत असेल, तर त्याच्यातून तो हम्म. जो आत्मभाव निर्माण होतो, तो अहंकार निर्माण करू शकतो परत. बरोबर, बरोबर, म्हणून सद्वर्तनाचा पण अहंकार असेल, तर तिथं माणूस केव्हाही घसरू शकतो. बरोबर. कारण त्याला सद्वर्तन, दुर्वर्तन, चांगलं चित्त म्हणजे प्रदूषित चित्त आणि शुद्ध चित्त, शुद्ध चित्त. याचं त्याला भान नाही. याच्या तो बरोबर, संपर्कात नाही. आणि त्याच्यामुळे त्याला बरोबर. कशामुळे काय होतं हे कळत नाही. म्हणून सुख दुःख हम्म. दोन्ही पण हे प्रॉब्लेम सांगितलेला आहे. सुख दुःख हे बरोबर. प्रॉब्लेम आहे. मग पुठ्ठस्स लोक धम्मे ही चित्तं यस्सन कंपती. संयसन कंपती. तर त्याच्यामध्ये जे 8 लोक म्हणजे मनाचे स्वभाव सांगितलेत: यश, अपयश, हम्म. निंदा, स्तुती, सुख दुःख, लाभ, हानी. इथं बरोबर. सुख आणि दुःख हे प्रॉब्लेम आहेत. हम्म. कारण सुखाने दुःख जसं हुरळून जातं, म्हणजे हा, हा. अहंकारामुळे, हा, तसं हा. दुःखानं ते खचून जातात. तिथे पण न्यूनगंड आहे, तिथं पण इगोच हम्म. आहे तो. क बरोबर. लोक लोक लो कॉम्प्लेक्स, काय इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स, म्हणजे हा, कमीपणाची भावना, आणि ती भीतीदायक असते. म्हणून आपल्याला असं काही आपल्याला आतमध्ये उतरल्यावर जर जाणवलं तर भीती वाटते. हा. परंतु त्याला सामोरं जावं लागतं. बुद्धांनी बरोबर. बुद्धांचा तो एक जो भिक्षूंचा अनुभव सांगतात, ते 2 भिक्षू, किंवा एक हा, भिक्षू कुणी बुद्धाला म्हणतो की मी जंगलात गेलो, मला अशी अशी भीती वाटली, अशी अशी भीती वाटत असते म्हणे मला. हा, तर हा. म्हणे जिथं जिथं भीती वाटते ना, तिथंच पहा म्हणे, ती संधी आहे तुला त्यातून बाहेर पडायची. बरोबर. म्हणून दुःखाला घाबरला, डर गया सो मर गया. हा. तो आधीच मेलेला असतो, आणि डर गया तो और मर गया. पूर्णच मरणार तो. म्हणून म्हणून घाबरायचं नाही. बुद्धाने अनात्मता सगळ्यात, दुःखमुक्ती अनित्यतेमुळे नाही, माझं मत आहे, ते अनात्मतेमुळे आहे. त्याला उपेक्षा पण बरोबर. म्हटलेला आहे, उपेक्षा. ओके. हा, तर फार इंटरेस्टिंग शोध आहे बुद्धांचा. वैज्ञानिकच होते ना ते मोठे. हं? वैज्ञानिकच होते ना मोठे.
त्या काळातले. मोठे वैज्ञानिक. हा मुद्दा परत बोला तुम्ही. आम्ही लहानपणी शाळेमध्ये असताना अमृत हा. हा शब्द ऐका येतो. हो अमृत पिल्यानं तुम्ही जिवंत कायम राहू शकता असा अर्थ हो आमच्या मनावर बिंबलेला. हो आज मात्र कळालं की अमृत म्हणजे अमृत, हो. मृत न होणारा असा तो अमृत. हम्म. हा तुम्ही अर्थ मग सांगितला, हा त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. हा. ओके, जय भीम. अमृत 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 म्हणजे अ, म्हणजे न मेलेली अवस्था. अमृत मृत मृतवत असा शब्द आहे तो अमृतवत असा शब्द म्हणजे मृत मेल्यासारखा. म्हणजे जो भानावर नसतो, सतीमध्ये नसतो, तो मेल्यासारखाच असतो. आणि जो जागा असतो तो अमृत म्हणजे मेल्यासारखा नसतो. असा त्याचा अर्थ निघतो. तसा समृत म्हणजे स्मृती असा शब्द आहे तो बघा. हा सती शब्दाचा अर्थ जो अ, स्मृती केला जातो, तर तो मृतावस्था पाहतोय तो. म्हणजे मला जो अर्थ लागतोय तो असा आहे की मृतावस्था पाहतो म्हणजे अजागृत अवस्था तो पाहतोय आणि त्याच्यात तो जागा व्हायचा प्रयत्न करतोय. म्हणजे गेलेलं भान येण्यासाठी त्याची त्याची प्रॅक्टिस चाललेली असते. समृद्ध समृद्ध हा. मृत समृद्धी. स्मृत समृत म्हणून स्मृती आणि स्मृती समृद्धी. स्मृती. हा, हा. स्मृतीमध्ये आपण काय करतो, जे मृतवत आहे ते आत्ता जागा होत आहे ना. म्हणजे आठवलं मला, मग आठवलं ते आत्तापर्यंत कुठं होतं, ते तिथंच होतं. फक्त या क्षणी ते जे मृत होतं ते त्याच्याशी आपला कॉन्टॅक्ट आला जागृतीचा आणि ते नव्हतं ते आहे असं वाटायला लागलं. आठवलं म्हणतो आपण स्मृती. तशी सती साधना म्हणजे स्मृती म्हणजे मृतवत अस्तित्वत जाग करण्याची प्रॅक्टिस आहे. गेलेलं भान येण्याची प्रॅक्टिस आहे, ते आणण्याची प्रॅक्टिस आहे. म्हणजे श्वास आत्ताही चालू आहे श्वास, पण आपला जर तिथं जर संपर्क नाही, आत्ता समजा आत्ता चाललेल्या आनापानची, तर तो मृतवतच आहे ना तो. पण तो पाहिल्याबरोबर असं काहीतरी वेगळं काल नाही का कसबे म्हणाले एकदम आनंद मिळतो. आनंद का मिळतो, तर ती मृत अवस्था एकदम ती अमृतावस्था बनते. म्हणजे असं जिवंतपणा वाटतो. तसंच आपण कायेमध्ये उतरलो, जाणीवांमध्ये उतरलो, चित्तामध्ये उतरलो, मेंदूमध्ये उतरलो, मनोधम्मांमध्ये उतरलो. पाहताना पाहतोय, ऐकताना ऐकतोय, गंध, चव, स्पर्श, वर्तन, बोलणं, प्रत्येक जीवनातली प्रत्येक घटना वर्तमानातली जेव्हा सतीच्या प्रकाशात पाहिली जाते, तेव्हा ते अख्खं अस्तित्व जागं झाल्यासारखं आणि जिवंत झाल्यासारखं वाटतं. ही त्यातली काय म्हणणार गंमत आहे. बुद्धानं फार भारी शोध लावला आहे. आणि मला स्वतःला पण त्याच्यातून थोडा धन्यवाद देत असतो, काही गोष्टी सापडली आपल्या लक्षात आली आणि तीच आपण बोलतोय. आणि आम्ही हा, आणि आम्ही पण सर्व तुम्हाला धन्यवाद देतो. हा, तुम्हाला जे काही थोडं सापडलंय ते तुम्ही आमच्या संगती शेअर करता, हो, स्वतःपुरतं मर्यादित ठेवत नाही, म्हणून हा, त्याबद्दल तुमचं खूप पुण्यानुमोदन. हा. आणि याचा दुसरा एक फायदा असा होतो हा की तुम्ही जितके तुमचे अनुभव बोलत राहता, सांगत राहता, तुम्हाला हा पुढचे अनुभव सापडता येतात. बरोबर म्हणून बरोबर. कल्याण मित्रता संपूर्ण धम्म जे म्हटलंय ना बुद्धानी, हम्म. त्याचं कारण तेच आहे की तुम्हाला जे काही सापडतं ते तुम्ही शेअर जर केलं, सांगितलं, हा तर हा तुम्ही पुढच्या आतल्या आत तुम्ही पुढच्या याच्यामध्ये उतरताय, पुढच्या टप्प्यामध्ये वाटचाल करताय. कारण तुम्ही बरोबर इतरांशी बोलताना तुम्ही तुमच्यातही असता ना. बरोबर बरोबर बरोबर. आणि मग इतरांना तर त्याचा जो फायदा व्हायचा तो होऊ शकतो, परंतु सांगणाऱ्याला जास्त फायदा होतो.
म्हणून तो संपूर्ण फ्री धम्म होत चालतो. म्हटलंय. हा फ्री मोकळा होत चालतो ना. हा पुढचं आणि पुढचं पुढचं त्याच्यातून दिसतं ना, पुढचं दिसतं. नवनिर्मिती व्हायला लागते. नवनिर्मिती होते तिथे. राईट राईट. हं, माझ्या मते बुद्धिझम हा पूर्ण कल्याण मित्रतेवरच अवलंबून आहे, नाही का? अगदीच अगदीच पण अगदीच. अजून तिथे एक गोष्टीची अजून एक काळजी घ्यायला पाहिजे की कल्याण मित्र करताना पण विचार करूनच केला पाहिजे. नाही, कल्याण मित्रता हे करण्याची थोडस कल्याण मित्रता करण्याची गोष्ट नाही, करण्याची गोष्ट नाहीये ती. होण्याची ती गोष्ट आहे. होण्याची नॅचरल प्रोसेस आहे ती. नॅचरल. मला अमक्याला कल्याण मित्र करायचंय तर ती ती सिस्टमच वेगळी आहे. त्याच्याबद्दल काय जास्त बोलायला नको. नकोय. हा येस येस. हा. परत बोला. या जीवन कलहात जे हिम्मतबाज असतील त्यांचाच निभाव लागेल. निभाव लागेल. हा निभाव लागायचा असेल तर हाच तो योग्य असा मार्ग आहे असं लक्षात येत आहे. कलामध्ये हिम्मत. उतरलं पाहिजे. हा दुःखामध्ये उतरलं पाहिजे. उतरलं पाहिजे. बाबासाहेब दुःखाच- अस्पृश्यतेमध्ये उतरले. बाकीचे लोक टाळत होते. हा. बाबासाहेब अस्पृश्यतेच्या प्रश्नात उतरले. त्यांनी उत्खनन केलं, त्याचं संशोधन केलं, सत्यापर्यंत, मुळापर्यंत पोहोचले. आणि ते फार भयंकर होते इतरांच्या दृष्टीनं. कारण त्याचा संबंध, त्या अस्पृश्यतेचा संबंध त्यांनी वर्णव्यवस्थेशी लावला आणि जन्माशी लावला. जन्मामुळे तुम्ही ज्यांच्या पोटी जन्म घेतात त्याच्यामुळे तुम्ही अस्पृश्य आहात, बहिष्कृत आहात. हा जो जन्माशी जोडला गेलेला, ओढून ताडून जोडला गेलेला जो संबंध वर्णव्यवस्था सांगते की तुमचा पूर्वजन्मच असा आहे, पूर्वकर्मच असं आहे की तुम्हाला हा जन्म मिळाला आहे. म्हणून हा जन्मामध्ये कर्म करत राहा, मग तुमची सुटका होईल. हा फार मोठा भ्रम त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि जन्म हा अनात्मा आहे. मगाशी आपण चर्चा केल्यानुसार मी जन्म नाही घेतला, मला नाही माहित जन्माला आलो म्हणजे काय झालं. परंतु जन्माला आल्याचे आणि पुढचे जीवन जगतानाचे जे दुष्परिणाम आहेत, ज्याला एका शब्दात दुःख म्हटलंय, यातना म्हटलंय, ते भोगत भोगत जगायचं आणि मरायचं की त्याच्यातून सुटका करून घ्यायची स्वतःची, हाच मुख्य विषय आहे. आणि तो सुटकेचा मार्ग बुद्धांनी दाखवून दिलेला आहे. आणि बाबासाहेबांना जणू काय हेच म्हणायचं की तुम्हाला पूर्ण सुटका, आता अस्पृश्यतेतून सुटका होईल तुमची. अस्पृश्यतेतून सुटका म्हणजे आता 90% झालेलीच आहे. मनाने नाही झाली अजून. कारण आपण स्वतःला जर दलित समजत असू, आपण खालच्या वर्गातले समजत असू आणि ती आपली आयडेंटिटी आपल्या मनात असेल, तर आपल्या मनातली अस्पृश्यता अजूनही टिकून आहे. म्हणून आयडेंटिटी बदलण्याचा मुद्दा आहे हा. मग त्याच्यातून जे काही दुष्परिणाम होतील ते आपण न्यूनगंडातच राहणार, कमी समजणार. आपल्यामध्ये कधी आत्मविश्वास निर्माण होणार नाही. कधी बाबासाहेबांनी जे म्हटलंय की सामर्थ्य मिळणार नाही. म्हणून आधी सामर्थ्य मिळवा. आणि मानसिक सामर्थ्य हेच खरं सामर्थ्य आहे, हे पण त्यांनी लक्षात आणून दिलं 36व्या भाषणामध्ये. म्हणून मनाचं सामर्थ्य मिळवायचं असेल तर मनाचा बोध झाला पाहिजे, धम्मानुसती. म्हणून बाबासाहेबांचं काम पुढं जायचं असेल तर ते बुद्धाच्याच मार्गाने पुढे जाईल. आणि आपलंही काम, आपल्या स्वतःच्या जीवनाला काही आकार मिळणार असेल पुढे, व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाला, सगळ्यांच्याच, तर तो बुद्ध धम्माच्या मार्गानंच मिळणार. आणि तोही योग्य मार्गानं गेलो तर, सम्यक. नाही ते इकडं तिकडं कल्लो ना, सुख दुःख, यश अपयश, निंदा स्तुती, स्पर्धा, नमकं दमकं, याच्यात कॉम्पिटिशन मध्ये आपण चाललो की तो तसा ना, मग मी पण असा करील, तो चुकीचा आहे. नाही बा, आपण नाही तशी चुकीची आहे. तो वाईट आहे. नाही नाही, आपण नाही वाईट, तेवढे वाईट नाही आपण. तो चांगला असेल, मी त्याच्यापेक्षा चांगला आहे. तर या स्पर्धेत जर जगलो आपण कॉम्पिटिशन करण्यामध्ये, तर आपण स्वतंत्र नाही जगू शकत.
आत्ता दीपभव. आपलं जीवन आपणच पाहिलं पाहिजे. इंटरेस्टिंग गोष्टी पुढे येत आहेत. त्रिकोण